हॅलो स्टुडंट्स, युनिट नंबर 4 PLSQL प्रोग्रामिंगच्या लेक्चर नंबर 4 मध्ये आज आपण जो काही कन्सेप्ट बघणार आहे त्या कन्सेप्टचं नाव आहे एक्सेप्शन हँडलिंग. एक्सेप्शन हँडलिंग हा कन्सेप्ट आपल्याला आज या लेक्चरमध्ये स्टडी करायचा आहे. तर एक्सेप्शन म्हणजे काय हे आपण पहिले बघू आणि त्यानंतर त्याचा प्रोग्राम आपण एक्सेप्शन हँडलिंगचा बघू. एक्सेप्शन इज अ वॉर्निंग और एरर कंडिशन विच मे इंटरप्ट द प्रोग्राम एक्झिक्युशन. बघा, एक्सेप्शन म्हणजे काय थोडक्यात. एक्सेप्शन ही एक रन टाईम एरर आपण म्हणू शकतो. एक्सेप्शन ही एक वॉर्निंग असू शकते किंवा एक एरर असू शकते जी की आपला जे प्रोग्रामचं एक्झिक्युशन आहे त्या प्रोग्राम एक्झिक्युशनला काय करते, इंटरप्ट करत असते, त्याला ब्रेक करत असते. इट कॅन बी डिफाईन ॲज एन एरर सिच्युएशन अरायझिंग ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन. बघा, हे एक एरर ह्या प्रोग्राम एक्झिक्युशनमध्ये एक एरर म्हणून याला एक्सेप्शनला आपण याला एक म्हणू शकतो. ठीक आहे. सपोज आपण एखादा प्रोग्राम रन करतो, त्या प्रोग्राममध्ये काहीतरी एरर येते आणि जी काही एरर आपण प्रोग्राम रन करताना ती एरर येते, अशा वेळेस आपण त्याला म्हणतो एक्सेप्शन. अन एक्सेप्शन इज रेज व्हेन अन एरर ऑकर्स द नॉर्मल एक्झिक्युशन इज स्टॉप्ड अँड कंट्रोल ट्रान्सफर टू एक्सेप्शन हँडलर कोड. बघा, आता एक्सेप्शन हँडलिंगमध्ये काय होतं की एखादा एरर आला, तो एरर आल्यानंतर प्रोग्राम एक्झिक्युशन स्टॉप होतं आणि जो काही कंट्रोल आहे प्रोग्रामचं एक्झिक्युशन कंट्रोल आहे तो कंट्रोल एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे ते एरर रिमूव्ह करण्याच्या कोडकडे काय होतं, तो ट्रान्सफर होतो. एक्सेप्शन्स आर प्रीडिफाईन्ड आर कॅन बी युजर डिफाईन. बघा, जे काही एक्सेप्शन्स आहेत ते एक्सेप्शन प्रीडिफाईन म्हणजे ऑलरेडी डिफाईन्ड काही एक्सेप्शन्स आहेत आणि युजर डिफाईन पण काही एक्सेप्शन्स आहेत. बघा, त्यामध्ये जर बघितलं एक्झाम्पल झिरो डिवाइड म्हणजे डिवाइड बाय झिरो एक्सेप्शन असेल त्या किंवा स्टोरेज एरर असेल, हे आहेत प्रीडिफाईन एक्सेप्शन्स. आणि त्यानंतर युजर डिफाईन पण एक्सेप्शन काही असू शकतात. युजर डिफाईन एक्सेप्शन्स कॅन बी रिटर्न इन द डिक्लेअर सेक्शन ऑफ एनी PLSQL ब्लॉक सब प्रोग्राम और पॅकेज. बघा, झिरो डिवाइड एरर किंवा स्टोरेज एरर असेल, त्यानंतर टू मेनी रोज, लॉग इन डिफाईन्ड, नॉट लॉग इन, इनव्हॅलिड कर्सर, हे सर्व आहेत प्रीडिफाईन एक्सेप्शन. आणि युजर डिफाईन एक्सेप्शन काय की युजर त्याच्या स्वतः प्रोग्राम करून ते एक्सेप्शन्स क्रिएट करू शकतो. आणि हे जे एक्सेप्शन आहेत युजर डिफाईन एक्सेप्शन ते PLSQLच्या प्रोग्राममध्ये कोणत्याही ब्लॉकमध्ये मग सब प्रोग्राम असेल पॅकेजचे कुठे आपण राईट डाऊन करू शकतो. एक्सेप्शन हँडलर्स इज अ ब्लॉक ऑफ कोड रिटर्न टू हँडल द रेज एक्सेप्शन. After an exception handler is executed, the control passes back to the next statement after the statement where exception was raised. बघा, म्हणजे काय होतं की आपण एखादा कोड लिहिला, त्या कोडमध्ये जर काय एक्सेप्शन येणार असेल, आपल्याला जर डाऊट असेल आपल्याला की या ठिकाणी एक्सेप्शन येऊ शकतं, तर आपण काय करतो, ते एक्सेप्शन हँडलरला एक कंट्रोल पास करतो किंवा एका ब्लॉकमध्ये त्याचा ते एक्सेप्शन हँडल करण्यासाठी कोड असतो आणि तो कंट्रोल जो आहे तो त्या ब्लॉककडे जातो आणि नंतर ते एक्सेप्शन हँडल केलं जातं. हँडलिंग द एक्सेप्शन इन्शुअर्स द PLSQL ब्लॉक्स डू नॉट एक्झिट अनएक्सपेक्टेडली. ओके. बघा, हे जे काही एक्सेप्शन्स आहेत हे एक्सेप्शन हँडल करण्यासाठी किंवा हँडल प्रॉपर वेनी हँडल होतात. आणि जर प्रॉपर वेनी हँडल केल्यानंतर जर प्रोग्राम हा जो काही आपण प्रोग्राम करतोय तो प्रोग्राम मध्येच कुठेतरी ब्रेक होणार नाही किंवा स्टॉप होणार नाही याचं पूर्ण आपल्याला केअर घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा, सिंटॅक्स जर आपण बघितला तर डिक्लेअर सेक्शन घ्यायचं आपल्याला. त्यानंतर डिक्लेअर सेक्शनमध्ये आपले जे काही डिक्लेरेशन आपण करतो ते, त्यानंतर बिगिन सेक्शनमध्ये असेल जे काही त्याचा कोड, त्यानंतर एक्सेप्शन. बघा, एक्सेप्शन घेतल्यानंतर एक्सेप्शन कीवर्ड घ्यायचं आहे, त्यानंतर त्याची कंडिशन द्यायची व्हेन एक्सेप्शन वन देन. म्हणजे इथं व्हेन एक्सेप्शन असेल देन काय त्यावरती काय जो काय कोड आहे तो एक्सेप्शन हँडल कोड टू हँडल द एरर्स. त्या एक्सेप्शन हँडल करण्यासाठी जो काय कोड असेल तो कोड या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सेकंड एक्सेप्शन तो हँडल करण्यासाठी त्याचा कोड. अशा पद्धतीने नंबर ऑफ एक्सेप्शन्स आपण घेऊ शकतो आणि त्यानंतर एंड. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एक्सेप्शन घेऊ शकतो. म्हणजे काय थोडक्यात एक्सेप्शन म्हणजे काय, एखादी रन टाईम एरर असेल किंवा एखादी एरर असेल जी की ऑकर झालेली आहे, ती एरर आपल्याला जर हँडल करायची आहे तर त्यासाठी आपण वापरतो एक्सेप्शन हँडलिंग. आता आपण याचा एक प्रोग्राम बघू. बघा, झिरो एररचा. आता एक डिक्लेअर सेक्शन घेतला आहे, नंबर घेतला एक व्हेरिएबल, बिगिन सेक्शन घेतला आहे, नंबरला काय केलं, व्हॅल्यू असाइन केली 78 डिवायडेड बाय 0. बघा, काय केलं 78 डिवायडेड बाय 0. एक्सेप्शन
व्हेन झिरो डिवाइड. आता बघा व्हेन झिरो डिवाइड हे प्रिडिफाईन एक्सेप्शन आहे. तर असं असेल, आता बघा इथं काय झिरोने डिवाइड होते म्हणून झिरो डिवाइड एक्सेप्शन देन मेसेज प्रिंट करायचा आहे डिवायडिंग बाय झिरो एरर. जर असं असेल झिरोने जर झिरो डिवाइड एक्सेप्शन असेल तर काय येईल डिवायडिंग बाय झिरो एरर. आता हा जर प्रोग्राम आपण एक्झिक्यूट केला तर आपल्याला काय येईल डिवाइड बाय झिरो एरर हा मेसेज येईल. आता हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करू. प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला PLSQL या ठिकाणी आपला युजर नेम, आपला पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे रूट. त्यानंतर आपल्याला इथं सेट सर्व्हर आउटपुट ऑन आणि त्यानंतर आता या ठिकाणी आपण प्रोग्राम आपल्याला हा प्रोग्राम या ठिकाणी घ्यायचा आहे. प्रोग्राम आपण घेऊ डिवाइड बाय झिरो एरर. का इथं झिरोनी डिवाइड केलं. आता बघा ऍक्च्युअली जर आपण आता प्रोग्राम जर बघितला तर प्रोग्राममध्ये बघा आपण कोडिंग आपलं सर्व बरोबर आहे, पण इथं काय झालंय झिरोने डिवाइड केल्यामुळं काय झालेलं आहे झिरो डिवाइड हा एक्सेप्शन या ठिकाणी आलेला आहे. अशा पद्धतीने हे एक्सेप्शन्स असतात आणि जे काय आपण हँडल करू शकतो. असे वेगवेगळे भरपूर एक्सेप्शन्स आहेत जे आपण हँडल करू शकतो किंवा प्रिडिफाईन आहेत किंवा प्रिडिफाईनमध्ये आहे नंबर ऑफ टू मेनी रोज असेल, नो डाटा फाउंड, स्टोरेज, त्यानंतर लॉग इन, हे सर्व असे वेगवेगळे एक्सेप्शन्स आहेत. आता बघा मी तर काय केलं 10 केलं. आता 10 म्हणजे इथं झिरो नाही, झिरो डिवाइड नाही म्हणून इथं काय आलं फक्त PLSQL प्रोसेस सक्सेसफुली कंप्लीटेड डिवाइड बाय झिरो हा मेसेज या ठिकाणी आलेला नाहीये. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक्सेप्शन हँडल करू शकता. ओके थँक्यू. हा प्रोग्राम तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक डाउनलोड करण्यासाठी असेल. ओके थँक्यू.